मिनिट होत आहे. ऐकूयात ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर काल छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय. महाआवास अभियान 2023-24 मध्ये अमरावती विभागानं उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून विविध स्तरावर तब्बल 8 पुरस्कार मिळवले आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समितीला प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इनापूर इथल्या लाभार्थी दशरथ सवई चव्हाण यांनी देशातील 3 कोटी क्रमांकाचे घरकुल पूर्ण करण्याचा मान मिळवला. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी सर्व संबंधितांचं अभिनंदन करत अपूर्ण घरकुलं तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन केलंय. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाच्या जनजागृतीसाठी कसं काय या विशेष मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाला. यावेळी जनजागृतीपर गाणं आणि पोस्टरचं प्रकाशन करण्यात आलं. ग्रामीण भागात स्वच्छता, पोषण, निरोगी जीवनशैली आणि लोकसहभागातून आरोग्य जागृती निर्माण करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारातून हे अभियान राबवण्यात येत आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा कायम आहे. आज आणि उद्या तसंच परवा अमरावती, अकोला आणि वर्धा इथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आज नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. राज्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्यामुळे शासनानं राज्यातल्या 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकर्समधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन केलं होतं. या आयोजनाला नागरिक आणि श्रोत्यांनी मोठ्या संख्येनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.